आज रोजगारीला किती पैसे दिले जातात माहितीये? रोजगाराला 300 रुपये, काही ठिकाणी 500 रुपये कामगार घेतो. सुतार किती घेतो? 1000 रुपये. आपण एवढं नका, फक्त 500 रुपये पकडा. रोज 500 रुपये म्हणजे महिन्याला किती? 15,000. वर्षाला किती? 1,80,000. 5 वर्षाला किती? 9 लाख. तुमच्या एका मताची किंमत, एकाच्या व्यक्तीच्या मताची किंमत 9 लाख आहे जर त्या हिशेबानं केली तर. आणि म्हणून या वेशीच्या आतमध्ये पुढच्या इलेक्शनच्या वेळी येणाऱ्या कुठल्याही इतर पक्षाच्या लोकांना सांगा जे तुमच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. माझ्या घरामध्ये 5 मतदार आहेत. एकाची किंमत 9 लाख आहे. एकाची माणसाची किंमत नाही. 5 वर्षासाठी आमच्या एका मताची किंमत 9 लाख आहे. घरात 5 माणसं आहेत. साहेबांचं गणित खूप चांगलं आहे. 45 लाख रुपये तुझे माझ्या घरात आले पाहिजेत. उद्या सकाळी मतदानाच्या दिवशी मी माझ्या घरातल्या 5 लोकांना घेऊन सकाळी सकाळी लाईन लावतो. पहिली लाईनीमध्ये पहिला उभा राहतो. माझ्या घरात 45 लाख येऊ द्या. आणि आमच्या वस्तीमध्ये असे किती माणसं आहेत? 100 माणसं आहेत. वस्तीत किती यायला पाहिजेत? 45 कोटी एका दिवसात यायला पाहिजेत. ह्या प्रकारे हिशेब केला तर 45 कोटी रुपये 100 माणसांच्या मताची किंमत होऊ शकते. पण परत सांगतो, मताला किंमत करता येत नाही. पण जर ते मत विकत घ्यायला येत असतील तर मग ठोकून सांगा, एकाच्या मताची किंमत 5 वर्षांसाठी 9 लाख आहे. 5 वर्षामध्ये 3 निवडणुका होतात, बरोबर ना? लोकसभा, विधानसभा आणि ग्रामपंचायत. मग आता गुणाकार करा. ते तुमच्यावर सोडतो मी. एवढा मोठा प्रचंड पैसा आहे. तुमच्या मताची किंमत बाबासाहेबांनी नव्हे, आपण करूया. बाबासाहेबांना मताची किंमतच नाही. ते तुमचा स्वाभिमान, स्वातंत्र्य, न्याय मिळवण्याचा हत्यार आहे. हत्यार आहे म्हटलं मी. बटन दाबायचं या बोटानं 1 सेकंदात एवढं सोपं काम नाही. तो अधिकार आहे. हा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला आहे. त्याच्या आधी फार मोठे कष्ट घेतले, तुम्हालाही माहिती आहे. तुमच्या समोर वर्षानुवर्षे लोक येत आहेत आणि सांगतायत. पण मी अभिमानानं सांगेन, या नाशिकच्या भूमीनं फार मोठे योगदान बाबासाहेबांनी दिले. 1937 पासून 1937 ला जेव्हा पहिले इलेक्शन झाले, प्रांतिक मंडळांची पहिले इलेक्शन झाली, तेव्हा बाबासाहेब नाशिक रोडला आले होते. दिंडोरीला